थँक्यू सर. द्या तुमची बॅग, गाडीत ठेवतो. काय मग एक्साइटेड आहात ना नवीन गाडीच्या राऊंडसाठी? अरे ऑफकोर्स, मुलाच्या नव्या कोऱ्या गाडीचा पहिला राऊंड कुठल्या बापाला नको असेल. चल 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 चल, कधी एकदा तुझ्या गाडीत बसतो असं झालंय मला. ही बॅग ठेव गाडीत, नाहीतरी बापाचं ओझं पुढे मुलालाच उचलायचं असतं ना. अहो, मी येते तुमच्या बरोबर. नको नको, गाडीत जागा कुठे आहे? कुठे बसू? काय रे बसून काय राहिलंयस? गाडी सोडलीस ना, जा आता दे चावी दे. हो हो साहेब. हे चालवा साहेब, आणि माझं पेमेंट द्या, मी निघतो. पेमेंट? गाडीचं डाऊन पेमेंट 5 लाख. $5 काय वेडबीड लागले काय तुम्हाला? अहो गाडी मला माझ्या कामाच्या मोबदल्यात मिळाली आहे, कंपनी पेमेंट करेल. हो साहेब, साहेब कोणती कंपनी? मला तुमच्याकडून पेमेंट घ्यायला सांगितलंय. काय झालं? द्या चावी द्या. चाराण्याची लायकी नाही आणि चालले गाडी घ्यायला. हो उतरा, चला. काय उतरा उतरा असं कसं? उतरा उतरा, निघा बाहेर निघा. आपल्या गाडीतनं खाली उतरवतोय बघ. अरे सोहम, असं का बोलला तू? तुला सोम काय झालंय तुझ्या नवीन बिझनेसचं? आसावरी ताई, आम्हाला आमचे पैसे परत हवेत. हा हो हो आसावरी, तू काही कर पण आम्हाला पैसे द्या. नाहीतर पैसे कसे वसूल करायचे ना हे आम्हाला चांगलं कळतं. बोला ना तुम्ही. हो 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 आसावरी, अगं मिस्टरांना कळलं ना तर मला घरातून हकलून देतील. अगं ताते लेले, जरा जरा धीरानं घ्या ना. आसावरी अगं, माझे मिस्टर मला घरात नाही घेणार. हे बघ आसावरी, काही कर पण पैसे दे बाई. आपण करूया काहीतरी, थांबा. ते घे. हो का? बाबांचं नाव आहे त्या कुकर वरती. काय करताय तुम्ही लेले बहिणी? शुभ्रा, ए शुभ्रा इकडे ये ना, हेल्प कर ना मला. अगो काय करतेस तू? थांब थांब. काय माहिती, सगळेजण काही ना काही वस्तू नेतात ना म्हणून मी पण नेते. आम्ही आमचे पैसे वसूल करतोय. येस येस राईट, आम्ही आमचे पैसे वसूल करतोय. अरे बाप रे, काय करून ठेवलंय हे सगळं? दाते काकू एक मिनिट, काय काय काय? अहो काय चाललंय? तुम्ही हे कुठे चाललाय हे सगळं सामान घेऊन? शुभ्रा, आमचे पैसे बुडले. हो मला मान्य आहे, पण प्रज्ञा तुम्हाला भडकवते आणि तुम्ही हे असं वागताय, हे बरोबर वाटतंय का? तुझे पैसे बुडाले असेल तर तुला कळलं. ताते बहिणी लेले बहिणी काय करता? अगं प्रज्ञा, थांबा बरं तुम्ही सगळे, असं करू नका. सोहमला ना कोणीतरी. आणि मी सगळ्यात जास्ती पैसे दिलेत. हो ना. आणि हे मी काय घेतलंय? मी तो लॅम्पच घेते. अहो अहो शॉक बसेल, काय करताय? सोहम, सोहम, पपडी आला आला अरे हो हो, तुम्ही त्याला आत तर येऊ द्या. मॅडी तू इथे काय करतेस? बरं झालं तुम्ही भेटला. तर सोहमने माझे पैसे बुडवले. अगं पण तू दे म्हटल्यावर कसे देऊ पैसे? का? तू दे म्हणल्यावर आम्ही दिलेत ना पैसे, मग आमचे पैसे आम्हाला आत्ताच हवे. बोल, तू कुठे ठेवलेस कुठे पैसे एवढे घेऊन? तो आमचे कष्टाचे पैसे आहेत ते. हो हो मी देतो पैसे. आता नाही आहेत माझ्याकडे. म्हणजे आता नाही, म्हणजे इथे नाही आहेत. मी पैसे घेऊन येतो आणि देतो. बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, सोहम पैशाचा घोळ नाही करणार. बबड्या, जिथे कुठे पैसे ठेवलेस तिकडनं घेऊन ये आणि पैसे देऊन टाक हो, सगळ्यांचे. मी पैसे घेऊन येतो. नाही नाही, तू कुठे जायचं नाही. ए सोहम, तुझ्याकडे खरंच आहेत का पैसे? का तू पळून जायचा प्लॅन करतोय? नाही नाही, मी कशाला पळून? आता अभिजित सरांचं नाव घेतलंयस ना म्हणून जाऊ देतोय तुला.
अभिजित सर आहे म्हणून सोडतीये. चला सर पैसे घेऊन येऊया. सर एवढे व्याजामुळे काय आहे? एवढा विश्वास ठेवतेस तू? शुभ्राच्या विश्वासावर पैसे दिले नाही. अगं, सगळ्या सोसायटीकडून पैसे घेतले त्यांनी. आम्ही बोलतोय तू काय बोलत पाहिजे. सोहम, अरे कुठे जायचंय? एकूण किती जणांकडनं पैसे घेतलेस? काय रे? त्याच्या कामात यश मिळालं असतं ना आणि हे पैसे परत केले गेले असते तर मला खूप आनंद झाला असता. नशिबाने आहे सोन, आसावरी सारखी आई तुझ्या पाठीशी आहे आणि खंबीरपणे अभिजित राजे तुझ्या पाठीशी उभे आहेत. याहून बळ ते काय एका मुलाला हवं असतं. येतो काकू. अरे राहू दे रे. घरची आई वडिलांची आठवण येते. आजच बस पकडून निघ. हे घे. अरे घे घे. तिकिटाचे पैसे आहेत, तुझा 3 महिन्याचा पगार आहे आणि जास्तीचे पैसे पण दिले आहेत. गावाला जाऊन आई वडिलांची सेवा कर. स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू कर. तुला तर छान स्वयंपाक येतो करता. स्वतःचा ढाबा सुरू कर. मी येईन कधीतरी जेवायला. खरंच? पण मायला घेऊन याल ना तुम्ही तिथं? अरे नक्की. बघ आपलं सगळं सामान परत आणलंय. आपल्या बिल्डिंग मधल्या लोकांना ना कसं वागायचं हे सुद्धा कळत नाही. तू हे बघ, तू नुसतं सामान ठेवू नकोस. आई नीट चेक करून घे. काही तुटलं फुटलं असेल ना तर सांग मला, त्यांच्याकडनं भरपाई घेतो. आई आई अहो तुम्ही राहू द्या. मी आणि शुभ्रा आवरतोय ना. आई ऐक ना. अगं मी आल्यापासून तू काहीच विचारलं नाहीस मला. चहा पाणी बोल ना आई. अरे हो, त्या माणसाला फोन लावायचा आहे शोरूम मधल्या. नाही माझी गाडी घेऊन गेलाय ना, त्याची नोकरी घालवली ना तर. आई तू बोलत का नाही आहेस? हे बघ, तू वाईट वाटून नको घेऊस. अगं ती फालतू माणसं आहेत. जरा माझ्यावर विश्वास ठेवला असता, जरा भरोसा ठेवला असता ना, त्यांना पैसे डबल करून दिले असते. पण नाही, ते वसुलीला येतात ना घरात, तसे येऊन लुटालूट करून गेलेत. फालतू लोक आहेत ग, नालायक माणसं कुठली. शुभ्रा याला सांग, बिल्डिंग मधल्या बायकांबद्दल बोलताना जरा तोंड सांभाळून बोल. माझ्या एका शब्दाखातर सगळ्यांनी पैसे दिलेत. त्यांचे पैसे परत करणे ही आपली जबाबदारी आहे. शुभ्रा, माझ्यामुळे कोणाचे पैसे बुडतील असं मला वाटलं असतं ना, मी खरंच नसते गेले ग. ए आई आई आई, हे बघ, असं काही झालेलं नाहीये. कोणाचेही पैसे बुडले नाहीयेत. अगं मी सगळ्यांचे पैसे परत केले आहेत ना, म्हणून तर सामान दिलं त्यांनी. शुभ्रा याला सांग, माझी खात्री आहे सगळ्यांना पैसे परत मिळालेले आहेत, पण ते यांनी दिलेले नाहीयेत. मी दिले नाही म्हणजे? मग पैसे आले कुठून? काय आकाशातनं पडले काय? आई अगं सर सर मी माझ्या हाताने पैसे दिलेत ना सगळ्यांना. सांगा ना एकदा आईला. यांनी याच्या हाताने पैसे दिले. आई माझ्याकडे दुसरं ऑप्शन नव्हतं ग, नाईलाज होता. सगळी माणसं मागे लागली होती पैशासाठी, डोक्यावर बसली होती माझ्या.
हे बघ, उद्या मला रस्त्यात पैशांसाठी कोणी पकडून मारलं असतं किंवा माझा खून केला असता, तुला चाललं असतं का? अगं हो, असं करतात लोक. तुला वाटलं होतं ह्या बायका घरी येऊन अशी लुटालूट करतील म्हणून? जाऊ दे, माझं नशीबच खराब आहे. जिथे कुठे हात घालतो ना तिथे नुकसानच होतं. आई अगं, मी बिझनेस करत होतो ना. आता मला थोडी माहिती होतं ती कंपनी डुबणार म्हणून. ती कंपनी डुबली, यात माझी काय चूक आहे? मोठा होणारच नाहीयेस का तू? माझं चुकलं. मीच लाड करून तुला बबड्या बबड्या माझं बबड्या करून ठेवलं. आता नाही. आता तू माझा बबड्या नाहीस. आई, आता तू सोहम. आनंदात तरी राहशील का तिकडे? खरंच जा. तुझ्या सासूसाठी तर तुला कोणासमोर कमीपणा नको घ्यायला ग बाळा. तुझ्या नवऱ्याची टोचून बोललेली बोलणी नको तुला खायला. नको थांबूस माझ्यासाठी इथं शुभ्रा. तू करत जा. मी तुला खरंच सांगते, तू जा. मी तुझ्याशिवाय जगण्याचा मी काय बोलते सगळं. शुभ्रा, माझा निर्णय बदलायच्या आधी तू जा इथनं. करत जा. अहो तुम्ही सुद्धा न करा. मगच मी माझी बॅग घेऊन इथून जाईल. असावं. आम्हाला कल्पना आहे ग, एका झटक्यात तुझ्यात बदल होणार नाहीये. पण सुरुवात तरी झाली आहे ना, यातच मला आनंद आहे. राजेंनी आणि शुभ्राने कान भरलेत वाटतं आईचे. का मस्का मारतोय तरी पण बोलत नाहीये माझ्याशी. नाही, पण मी बबड्या आहे आईचा. आई माझ्याशी असं नाही वागणार. आज जरी ती रागवली असेल ना, तरी पण उद्या नक्की बोलेल ती माझ्याशी. उद्या नक्की बोलेल आई. आई टॉवेल. आई आई काय करतेस तू? ऐकू नाही येते का तुला? टॉवेल हवा होता मला. हे बघ, तुझ्यामुळे तसाच बाहेर आलो मी. कपडे भिजले माझे. उद्यापासून आंघोळीला जाशील तेव्हा स्वतःचा टॉवेल घेऊन जात जा. आई तू काय मौन व्रत घेतलंयस का? बोलत का नाहीयेस माझ्याशी? बोल ना. थांबा, मी बघते. आणि थांब, तू थांब इथे, मी बघते. सर, माझं ऑफिस झालं ना की मी पण येते अभिज किचनला. चालेल. अरे वा, छान. मग आपण संध्याकाळचं जेवण तिकडेच करूया. वंडरफुल. अरे पण मी पण आहे. माझ्या जेवणाचं काय? तू तसंही घरी खातोस कुठे? घरच्या जेवणाची अलर्जी आहे ना, तू बाहेरूनच मागवणार ना. शुभ्रा, त्याला सांग त्याच्यासाठी जेवण बनवून ठेवलंय फ्रीजमध्ये. त्याला जेव्हा भूक लागेल तेव्हा गरम करून खा. तुला ऐकू आलंय ना? अहो चला, उशीर होतोय ना, आपण निघूया. चला चला, आम्ही तुला वाटेत ऑफिसला सोडतो. थँक्यू. हो ना, फुकटची सुट्टी मिळाली आपल्याला आणि फ्री मध्ये पगार पण मिळाला. हो ना मॅम, पण खूप मिस केलं मी हे अभिज किचन. आणि हो ना, मी पण खूप मिस केलं.
कुणाला? क्रेम ब्रुले, अजून आसावरी घारगे, व्हॅनिला आईस्क्रीम, पिझ्झा, पास्ता, बर्गर. आणि मला गॉड, विश्वास सर आले. सर, हा. तुम्हाला तर मी खूप मिस केलं. विश्वास. 1 2 3. मॅम, म्हणजे दिवाळीच्या वेळेस डोअरच्या बाहेर काढतात ते हेच ना? हो. ओ गॉड, मॅम मी विसरले. ओ नो मॅम, तुम्ही रांगोळी काढली, हे दिवे पण लावणार ना? हो. म्हणजे दिवाळी स्टार्ट झाली ना मॅम, आणि मी आकाशकंदील आणायला विसरले. आता सर ओरडतील मला. जाऊन आणते आता. गाडीतही थांबा थांबा थांबा, आता दिवाळी आलेली नाहीये. म्हणजे एखादा खूप आनंदाचा दिवस असेल किंवा कुठल्या तरी गोष्टीची सुरुवात असेल. म्हणजे आज बघा, आज आपल्या ऑफिस किचनचा पहिला दिवस आहे की नाही? येस. मग हा दिवस कुठल्या सणापेक्षा कमी आहे का? करेक्ट आहे मॅम. म्हणून आपण करतोय असं. हे घ्या, ह्याच्यातला हा दिवा घ्या तुम्ही आणि असा मधोमध लावा बरं तुमच्या हाताने. हा घ्या, जाऊया. हा, हे बघा. ओ, छान दिसतंय ना? आता आपल्या ऑफिस किचन मध्ये जेव्हा लोक येतील ना, कोणी भुकेला असेल, थकलेला असेल, घाबरलेला असेल, हे असं सगळं वातावरण बघून ना त्यांना किती प्रसन्न वाटेल ना. थोड्या वेळासाठी का होईना, पण ते त्यांचं दुःख विसरतील. येस मॅम, मी पण माझं दुःख विसरून गेले. किती दिवस झाले मी रेड वेल्वेट केकच खाल्ला नाहीये. मॅम हे घ्या. हे काय आहे, रेड वेल्वेट केक आहे? नाही, गुळ आहे. थँक्यू विश्वास. आवडलं तुम्हाला? मला तू आवडतेसच. काय हो, हे सगळं कसं वाटतं असं विचारते मी. अप्रतिम. पण या उदबत्त्यांची काही तसं गरज नव्हती ना? हो का? म्हणजे उगीच ठेवली गेली का? चुकलं का माझं? हा, सभोवताली तुझा दरवळ असतोच ना सतत. जाऊ दे, नकोय मला जेवण. ते ठेवते आई पण सगळं. हा, चला काहीतरी मिळालं. जेवण आवडलं पाहिजे म्हणून तुझं मत जास्त महत्वाचं आहे. प्लीज. एक मिनिट. हा, मॅमला जेवण आवडलं दिसत नाहीये. बोल ना काहीतरी. बाबा मला इतकं टेन्शन आलं ना. मॅम मलाही टेन्शन आलंय. का त्याच्यासाठी घरी? हो हो, पुरणपोळीच का, मसाले भात, खीर, पुरी सगळं घेऊन जाऊ. मी रागावले त्याच्यावरती. मला माहिती आहे, मला कठोर झालं पाहिजे जरा त्याच्याशी वागताना. काय करू, पण आईचं मन आहे ना माझं. आज पहिल्यांदा ना त्याला न वाढता अशी आली आहे मी निघून. खरं तर ना त्याच्या आवडीचं सगळं जेवण करून ठेवलंय मी फ्रीजमध्ये. घेतलं असेल ना त्यांनी गरम करून. किती काळजी करतेस. भूक लागल्यावर घेईल गरम करून तो. एव्हाना जेवण गरम करून जेवलाही असेल तो. करशील रे, पण नाही, यावेळी तुझी आई युटर्न मारेल असं वाटत नाहीये मला. तू ओळखत नाही अजून सोहम कुलकर्णीला. इतक्या सहजासहजी नाही बदलू देणार मी तिला. ती माझी आई आहे आणि तिला माझ्या हिशोबानेच वागावं लागेल.
बघच मी काय करतो ते. देवा, तुला तरी वाटतोय ना रे मी सुधारलेला? कारण जर का मी सुधारलो ना तर आई बदलणार नाही. आणि मला माझी आई आहे तशीच हवी आहे. त्या शुभ्रा किंवा राजेंचं ऐकून मला बदलायला नकोय. आणि म्हणून मी हे सगळं करतोय तुझ्या समोर. अहो हो, या निर्या बरोबर आल्या आहेत का? बघतो. काय जरा नीट करायला हवेत मला वाटतं. जरा करता का प्लीज? तिथ पण त्याचं मत बदलतंय. बदलतोय खरा. तसं झालं तर आनंदच आहे. आपण त्याला थोडा वेळ द्यायला हवा. आई आणि सर निघाले नाहीत ना रे? ते आत्ताच गेले. अरे यार, मला त्यांना बेस्ट विशेस द्यायचे होते. बरं ऐक, माझं ऑफिस झालं की मी पण अभिस किचनला जाणार आहे. तुझ्या हक्काने बोलण्याला, तुझ्या समजवण्याला, समजून घेण्याला. ऐक ना सोहम, प्लीज थांब. सॉरी, तुला हक्काने जवळ घेतलं. हे बघितलं ओके, तू विचार कर, तू तुझा वेळ घे. मला माहिती आहे तुझं मन खूप मोठं आहे. इतके वर्ष तू मला समजून घेतलंयस आणि यापुढे नाही, म्हणजे यापुढे मला समजून घे असं नाही म्हणायचंय मला. मला फक्त तुला सॉरी म्हणायचंय. हे बघ, मला ते लायक बनायचंय. मला तुझा जुना सोहम बनायचंय शुभ्रा. तो कॉलेजमध्ये तुला एकदा बघण्यासाठी तळमळणारा सोहम, सुट्टीच्या दिवशी तुझा फोन कधी येतो याची वाट बघणारा सोहम, तू सांगशील ते बोलणारा, सांगशील ते करणारा, तुझा एकही शब्द खाली न पडू देणारा सोहम. मला तो सोहम बनायचंय तुझ्यासाठी परत. कारण मला माझी ती शुभ्रा परत हवी आहे. देशील का ग मला ती शुभ्रा परत? बघ, आय एम सॉरी, मी तुझ्या डोळ्यात कधीच पाणी येऊ देणार नाही परत. काय तुला कॉलेज डेज बद्दल बोलायचंय? अरे कॉलेजच्या 5 वर्षात तरी कुठल्या दुसऱ्या मुलाकडे मी वळून तरी पाहिलं का रे? तेव्हापासून तू ओळखतोस ना मला. आणि तू मला परवा माझ्या ऑफिसच्या कलिग वरून जे काही बोललास ना, शी, मी विचार पण करू शकत नाही. मला इतका राग आलाय तुझा, मला राग येतोय. मी कशी तुझ्यासारख्या मुलाच्या प्रेमात पडू शकते तेच कळत नाही. शुभ्रा ऐक ना, तू बस तू प्लीज बस. हे बघ, मला माहितीये मी चुकलोय, मी खूप चुका केल्यात, पण मला असं पूर्णपणे चुकीचा नको ठरवूस ग तू. मला फक्त तुला सॉरी म्हणायचंय शुभ्रा. आय एम रिअली सॉरी. मग सगळ्यात आधी आपण एकमेकांना गृहीत धरणं सोडलं पाहिजे सोहम. रोज सकाळी उठल्यानंतर आपण आपल्या नात्यासाठी आज काय नवीन, काय चांगलं करू शकतो ह्याचा विचार करायला हवा ना. इट माइट साऊंड क्रेझी टू यू, पण येस, आपण रोज नव्याने एकमेकांच्या प्रेमात पडायला हवं. अरे एकत्र चालायचं ठरवलंय ना, मग प्रॉब्लेम्स येत राहणार आहेत. प्रत्येक वेळी प्रॉब्लेम आल्यानंतर एकमेकांच्या विरोधात उभं राहणं हे चूक आहे. आय एम सॉरी, पण मला नाही माहिती यातलं तुला किती जमेल आणि काय. थँक्यू. मस्त. चला चला आता. करायचं का ओपनिंग? येस. हो सर, चल या. अरे वा, करू? हो हो. मॅडी, येस सर, येस सर.
हळू 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 सावकाश. अगो बाई, अहो ते हे काय आहे? आज आपल्या रेस्टॉरंटचं नव्यानं उद्घाटन होत आहे ना. आता आग्रह करायची काही गरजच नाहीये. तुम्ही इतकं छान बनवलंय ना सगळं, सगळे मनापासून खात आहेत. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, तुमच्या हातची चव चाखायला लोक नक्की येतील. माझ्या हातच्या चवीला तुझ्या शाबासकीची जोड आहे म्हणून चाललंय असेल. खरं क्रेडिट तुला आहे. नाही काहीतरी काय, मला फक्त एवढंच वाटतं ना, हे सगळं छान बघायला बाबा, शुभ्रा आणि सोहम हवे होते नाही. खरंय, आपला आनंद अनुभवायला आपली माणसं नसली की काहीतरी अपूर्ण आहे असं वाटतं ना. ये. ओ वाव, काय मस्त वाटतंय ना. हो ना. ए बघ खाली. खरंच किती खुश दिसते ना शुभ्रा. मधल्या काळात त्या सगळ्याचा तिलाही खूप त्रास झाला होता हो. पण खरं सांगू का, अजूनही तिचं सोहमवर खूप प्रेम आहे. मला ना आत्ता जाऊन त्या दोघांना असं घट्ट जवळ घ्यावं असं वाटतंय. अगं मग जा ना, घे. वाट कसली बघते. नको नको, मी सोहमशी बोलत नाहीये ना. उगीच त्याला नको कळायला की मी खुश येते. आई. आई, अगं ह्यांना भेटायचंय तुला. नमस्कार. नमस्ते मॅम. ऍक्च्युली यांना अभीज किचनचं इंटिरियर खूप आवडलं. मी त्यांना म्हटलं आईने छोटे छोटे बदल करून अभीज किचनला एकदम होमली फील दिलाय. खरंच मॅम, खूप छान बदल केलाय तुम्ही अभीज किचन मध्ये. हो, काहीतरी चांगलं घडायला बदल आवश्यकच असतो ना. मी आलेच जरा. या इथे या प्लीज. सर तुम्ही सांगा, एकदा ती तिकडे गेली की पुन्हा कधी येईल याची काही खात्री आहे का? ती तिथे गेली, रमली, चांगला जोडीदार मिळाला, आलं, मग आम्ही कोण? बाबा. हो नाही नाही, तुम्हाला नाही विसरणार ती. हो, मलाही खात्री आहेच. तिची आई दर रविवारी अगदी न चुकता नारळाच्या दुधाच्या शेवया बनवायची. आम्ही तिघं अगदी मस्तपैकी मजेत तिघं एकत्र बसून खात असू. खूप गोड आठवणी आहेत तिच्या ह्या शेवयांबरोबर. आजारी पडली आणि ती मला म्हणाली की मला एकदा ना हिला शेवया खाऊ घालायचे, पण ही संधी तिला शेवटपर्यंत मिळालीच नाही. तांदळाचं पीठ म्हणजे आपण मोदकासाठी वापरतो ते आहे? हो आहे. काय करतेस तू? नारळाच्या दुधातल्या शेवया. तुला येतात? अहो, आमच्या कोकणातला अगदी पारंपरिक पदार्थ आहे तो. माझी आई सणासुदीला हटकून करायची. नाही पण शेवया आपल्याकडे तो चकलीचा सोऱ्या असतो तसा आहे का? हो आहे ना. झालं तर मग त्याच्यामध्ये शेवेची चकती टाकली की शेवया पाडता येतील. काय चेहरा खुललाय बघा तुमचा. अरे तुला नारळाच्या दुधातल्या शेवया येतात म्हटल्यावर खुलणार नाही का? तू ते सगळं सोड. तुला काय हवं ते सांग, मी लगेच देतो. इकडे मोदकाची पिठी आहे, आणखीन नारळ आहे, गुळ पण आहे ना संदीप? हो आहे ना. हा, मग काय नाही, फक्त नारळ खवणून द्यायला सांगा. ओके.
नारळाच्या दुधातल्या शेवया. 1 मिनिट. आता ही तिसरी प्लेट कोणासाठी? ज्याचा विचार करून तू या बनवल्यास ना त्याच्यासाठी. मला नाही आवडत. स्माइल कर. बबड्या, सर तुम्ही अजून काही घेणार का? आमच्या इथलं क्रेम ब्रुले पण खूप छान असतं, तुम्ही ट्राय करा. आई आई मी नवीन फोन घेतलाय ना, प्लीज प्लीज एक फोटो दे ना. तू माझा फोटो नको काढूस रे. लवकर स्माइल कर तू. नको फोटो काढू ना माझा. तू बबड्या. ए बबड्या, आई लवकर स्माइल कर तू. नको रे. आलेच. माझ्या मागे मागे येऊ नकोस तू. स्माइल कर लवकर. नको रे बबड्या, मला आवडत नाही ना. जाऊ दे बरं. सर खूप छान. हा पदार्थ आपल्या रेस्टॉरंटमध्ये नक्की ठेवूया. थँक्यू सर. ताई इतक्यात झाल्या पण उगाच त्रास झाला तुम्हाला. अगं रडू नकोस बाळा, डोळे सुचतील ना तुझे. बस बस, सगळ्या शेवया संपायच्या. अमेरिकेला गेलो ती शेवयानं विसरणार नाहीस ना तू? ओ माझी झंपी एक वेळ बापाला विसरेल तिच्या, पण या शेवया विसरणार नाही. आबा खूप खूप आभार तुमच्या दोघांचे, खूप आभार. हो नाही त्यात आभार कसले, आमचं कर्तव्यच आहे ते. तुम्ही बसा ना, बसा प्लीज प्लीज बस बसा. प्लीज कॅरी ऑन, प्लीज कॅरी ऑन. संपाव सगळं. सावकाश होऊ द्या, काही लागलं तर आम्हाला सांगा, आम्ही आहोत. प्लीज प्लीज. विसरायला झालं होतं, पण आज त्या वडिलांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघताना, पहिला घास घेतल्यानंतर त्यांचे भरून आलेले डोळे बघताना, त्या दोघांच्याही चेहऱ्यावरचा आनंद बघताना मला जाणवलं, येस, यासाठीच तर मी शेफ झालो. प्रत्येक घरातली गृहिणी आपल्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर हाच आनंद बघण्यासाठीच आयुष्यभर झटत असते. आणि त्याचीच तुम्हाला आज पुन्हा एकदा जाणीव करून दिलीस. वेलकम म्हणा. वेलकम. या सर. विश्वास सर, हां तो कटकटे आलाय, प्लीज त्याची ऑर्डर तुम्ही घ्या ना. ठीक आहे, पर ऐक, सगळ्या टेबल्सवर पाणी व्यवस्था आहे ना, नीट चेक कर. आणि डोंट वरी, कटकटेला काय हवं काय नको ते मी बघतो. ओके सर. गुड इव्हनिंग सर. विदाउट मशरूम, भाज्या सगळ्या क्रिस्पी हव्या, कोथिंबीर एकदम वेज ग्रीन, कांदा कुरकुरीत हवा आणि ग्रेव्ही एकदम स्पायसी हवी. टोमॅटोचं काय झालं? मी नो टोमॅटो म्हटलंय. ऑर्डर नीट लिहून घेता येत नाही का? बेअक्कल, गडबड केली तर. नो सर, नो सर, आय एम सो सॉरी. मी लिहितो, नो टोमॅटो, नो टोमॅटो. सर मी एक काम करतो, तुमची ऑर्डर डायरेक्ट अभिजित सरांनाच देतो, त्यांना सगळं स्पेसिफिकेशन माहिती आहे. ठीक आहे सर. फेलो. कोथिंबीर बारीक चिरलेली, हिरवी, फ्रेश एकदम. हो सर. चवीनी खाणारे दिसतात हे नाना कटकट, अगदी नावाला साजेसे आहेत. हसायला काय झालं? त्याचं खरं नाव आम्हालाही माहिती नाहीये. इथे आले की काही ना काहीतरी कारण काढून कटकट करत असतात, म्हणून विश्वासने नाव दिलंय त्यांना. बाकी विश्वासचे फेवरेट आहे का? काय विश्वास? काय सर,
हो आता टोमॅटोचं बोलायला विसरलं तर पार अक्कल काढली त्यांनी माझी. चल तुझ्या कटकटीला खुश करून टाकूया. कुरकुरीत कांद्याची खमंग बिर्याणी सर्व करूया. सर अहो मी पटकन कांदा कापून देऊ का तुम्हाला बारीक? तुम्ही किचनकडे लक्ष द्या मालकीन बाई, आम्ही करतो सगळं. तुला माहिती आहे कॉलेजमध्ये असताना नेहमी एक क्लिप तू माझ्याकडे ठेवायला द्यायचीस. कधी कुठे लागली तर स्पेअर तुझ्याकडे ठेव म्हणून. आता ते दिवस सगळे हरवून गेलेत ग शुभ्रा. बाय द वे ही क्लिप तुझ्या पर्समध्ये सापडली, पण आता अशीच एक क्लिप मी नेहमी माझ्याजवळ ठेवत जाईन. एक सेकंड. निघूया आपण. आई आणि सर मागून येतील. हो आय एम सॉरी सर. सर चुकून झालं सर. नीट बघून चालता येत नाही. अहो अहो सर चुकून झालं. आय एम सॉरी. सॉरी काय सॉरी? त्या माणसाला 2 काराखाली जायला पाहिजेत. ऍक्च्युली सर त्याचा पाय माझ्या पायात अडकला आणि म्हणून पडला तो. त्याच्या वतीने मी तुमची माफी मागतो. आय एम सॉरी. यू युजलेस मॅन. कूल डाऊन प्लीज, कूल डाऊन. हे चुकून झालं असेल, मान्य करतो, पण हरकत नाही. मी तुमची ऑर्डर परत बनवून देतो. इथल्या स्टाफला मॅनर्स नाहीये. जमत नाही तुला. बरं जमत नाही तर नाही, दुसऱ्यांच्या मध्ये लुडबुड कशाला करायची? अरे आज अभिज किचनचा पहिला दिवस होता. किती आनंदाने उत्साहाने लोक येत होते. तुला काय अधिकार आहे त्यांच्या आनंदावरती विरजण घालण्याचा? जे काम आपल्याला जमत ते करायला जायचंच कशाला? कशाला विश्वासच्या मध्ये गेलास तू? मॅम थांब विश्वास, मध्ये बोलू नकोस तू. नको पाठीशी घालूस त्याला. आयुष्यभराला पाठीशी घालून चुकले मी थकले कायम याची काळजी करून, पण ह्याला कोणाचीच पर्वा नाहीये, कशाचीच पर्वा नाहीये. खरं तर मी इथे येऊनच खूप मोठी चूक केली. आय एम सॉरी सर. परत नाही येणार मी इथे. शुभ्रा मी निघतो. शांत हो जरा, शांत हो. ओके ये माझ्या प्लीज. सर अगं तिचा राग शांत व्हावा, मला तिने एकदा बबड्या म्हणावं यासाठी तरसतोय ग मी. नाही ग, पण काही केलं ना तरी चूकच होते ग माझ्या हातून. माझं नशीबच खराब आहे. नाही मला कळत नाहीये ग काय करू ते. आई मला बबड्या बोलेल ना, ती जर माझ्याशी कधीच बोलली नाही तर, तिने मला बबड्या नाहीच म्हटलं तर. सोहम शांत हो. यार मी काय करू यार? मला सांग काहीतरी. मला आई माझ्याशी बोलायला हवी आहे. हो सगळं होईल, तू शांत हो बरं आधी. एवढं नको पॅनिक हो, शांत हो. त्यामुळे माझा तोल गेला आणि सगळीच गडबड झाली सर. अरे पण सोहम तर म्हणाला की त्याच्या चुकीमुळे. सर मला ओरडा बसायला नको म्हणून सोहम सरांनी माझी चूक त्यांच्या अंगावर घेतली. विश्वास कमाल करतोयस तू. अरे असं काही झालं तर मला सांगायचं. आपल्याकडे स्पेअर शूज असतात, तुला माहिती आहे ना. आणि कोणाला काही लागलं बिगलं असतं तर. आय एम सॉरी सर. सोहम असावरी तू लक्ष दे, मी आलोच. अगं मी समोर असताना तू माझ्याशी बोलत नव्हतीस, माझ्याकडे बघत नव्हतीस. मी समोर नसल्यासारखंच वागत होतीस. अगं तुझी एक हाक ऐकायला तरसलो होतो ग मी. आणि मी काय सांगणार होतो? सांग ना, मी काय सांगणार होतो तुला? एकदा सांगून तर बघायचंच ना बाळा. का सांगू आई? कोण आहे मी तुझा?
इतका चुकलोय ना की मी माझ्या आईचाच विश्वास गमावून बसलोय. सर, बरं झालं तुम्ही आलात. आय एम रिअली सॉरी.